नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातला नगर जिल्ह्यातला राहता तालुक्यातल्या पिंपळस गावची हद्द, द्राक्ष बागा, उंच वाढलेल्या नारळांची ताटी, त्याभोवती हिरव्यागार पामच्या झाडांची दाटी, गोदावरी कॅनॉलच्या लगत असलेली वैजापूरकर वस्ती. या हिरवळीत 2 मजली शुभ्र पांढरी इमारत, रात्री 2चा सुमार, नीरव शांतता भंग करणारा रात्रकिड्यांचा आवाज आणि मधूनच ओरडणारी बेडकं. जग शांत झोपलेले. वस्तीच्या लोखंडी दरवाजाजवळ एक कुत्रं आणि त्याचं पिल्लूही शांत झोपलेलं. एवढ्यात लोखंडी दरवाजावर काहीतरी प्रचंड जड वस्तू धापकन आदळल्याचा आवाज झाला. 2 मजली इमारत हादरली. घरातली सगळी मंडळी अचानक जागी झाली. संपूर्ण घराला हादरा बसला. हॉलमध्ये प्रज्वल झोपलेला होता. त्याने क्षणात बाहेरचे लाईट सुरू केले. कुत्रे जोरजोराने भुंकू लागले. तेवढ्यात परत दुसऱ्यांदा काहीतरी धपकन पडल्याचा आवाज झाला. वस्तीवर चोर आले आहेत की दरोडेखोर आले आहेत. क्षणात बाहेरचे दिवे लागल्यामुळे कुत्रे आणखीनच जोरजोराने भुंकायला लागले. प्रज्वल आणि त्याचा भाऊ शैलेश यांनी मोबाईलवर CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस CCTVमधलं दृश्य त्यांच्या नजरेला पडलं त्यावेळेस संपूर्ण वैजापूरकर कुटुंब अवाक झालं. कमरे एवढ्या उंचीचा, 100 किलोहून अधिक वजन असलेला धष्टपुष्ट बिबट्या ओट्याच्या पायऱ्या चढून कुत्र्यांची शिकार करण्यासाठी घराच्या लोखंडी दरवाजाच्या दिशेने येऊ लागला. त्याची चाहूल लागताच कुत्र्याने प्रतिकार करायला सुरुवात केली. बिबट्याने बेत रद्द केला आणि तो जमिनीवर खाली पुन्हा 10 फूट उतरला. त्याने कुत्र्याचा बरोबर वेध घेतला. पिलू खाली होतं. कुत्रं ओट्याच्या कठड्यावर उभं राहून बिबट्यावर जोरजोरात भुंकत होतं. बिबट्याने त्याची शिकार करण्यासाठी पवित्रा घेतला. उंच हवेत 10 फूट झेप घेतली आणि कुत्र्याच्या दिशेने उंच 10 फूट झेप घेतली. कुत्र्याने हुल दिली. बिबट्या दारावर येऊन धापशीने आदळला. पण या गडबडीत त्याने पिलू जबड्यात धरलं. त्याला मोठी नाही तर छोटी शिकार मिळाली होती, पण आजूबाजूला तिन्ही बाजूला भिंती असल्यामुळे तो भांबवला. तोपर्यंत कुत्रं 10 फूट पुन्हा कुत्र्याने उडी मारून कुत्रं खाली आलं. जबड्यात शिकार धरून बिबट्याने पुन्हा 10 फूट खाली उडी मारली. पुन्हा धपकन आवाज झाला, परंतु त्याचा अंदाज चुकला. बिबट्या भांबवला आणि बिबट्या भांबवलेल्या असतानाच लाईट लागली. कुत्रे स्वतःचं पिलू बिबट्याच्या जबड्यात पाहून जोरदार प्रतिकार करू लागलं. भांबवलेल्या बिबट्याच्या जबड्यात जे कुत्रं होतं त्याची पकड सैल झाली जबड्याची आणि कुत्र्याचं पिलू जबड्यातून सटकलं, लांब जाऊन पळालं. कुत्र्याचा प्रतिकार, अचानक लागलेली लाईट, त्यामुळे बिबट्या आणखीन भांबावला. बिबट्याची आणि कुत्र्याची काही काळ समोरासमोर नजरानजर झाली. दोघांनी एकमेकावर पवित्रा घेतला. कुत्र्याचा आवेग पाहून बिबट्या आला तसाच निघून गेला. बिबट्याचा जबडा म्हणजे साक्षात काळ. त्या काळाच्या जबड्यात जे पिलू होतं ते मात्र ह्या सगळ्या झटापटीत बचावलं. आपल्या मराठी भाषेमध्ये उक्ती आहे, देव तारी त्याला कोण मारी. ही उक्ती काल सार्थ ठरली. बिबट्याच्या जबड्यातून कुत्र्याचं पिलू सही सलामत बचावलं. बिबट्याची ही शिकार करण्याची कथा आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा दुर्मिळ व्हिडिओ अवश्य बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.